दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यास नियमानुसार मनाई आहे आणि असं असताना नागपूरमध्ये 4 अपत्य असलेल्या व्यक्तीचा अर्ज वैध ठरलेला आहे। नियमानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार पुष्पा वाघमारेंचा अर्ज बाद होणं अपेक्षित होतं, मात्र त्यांचा अर्ज वैध ठरवला गेलाय आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न निर्माण झालेले आहेत। यावर आपल्याला नियमांची माहिती नव्हती, अन्यथा अर्ज दाखल केला नसता, असं स्पष्टीकरण उमेदवार पुष्पा वाघमारेंनी दिलं। सध्या तर त्याच्याविषयी काही बोलणार नाही। कोणाचं काय आहे ते मला काही माहिती नाही। जे मला वाटलं मी ते टाकलेलं होतं। त्याच्यानंतर मला काही त्याचा त्रुटीमध्ये काही मिळाला नाही। त्याच्यानंतर हे 4-5 दिवसांनी ऑब्जेक्शन घेतलंय, त्याच्याविषयी मी आता सध्या काही बोलू शकत नाही। मी जे माहिती दिली आहे ती खरी आहे। मला 4 अपत्य आहे आणि 2000 चे पहिलेचे 2 आहेत, 2000 च्या नंतरचे 2 आहेत। नाही, हा नियम मला माहिती नव्हता। मी नंतर भरला तर माझ्याकडे एवढं लक्षात आलं नाहीये। याच्यासाठी मी कुणाला काही बोलू शकत नाहीये। निवडणुकीवर तर त्याचा आता मला अजून काही आलं नाही, तर मला तर माझा प्रचार करावा लागेल ना।